महादेव मुंडे यांची परळीमध्ये पाहिले तर गेल्या 28 महिन्यापूर्वी त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. अजून त्याचा तपास लागलेला नाही आहे. पण आता काही संशयित लोकांनी सीआयडीने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पाहिले त्याची आता काहीची ब्रेमिंग करण्यात आली होती, काही नार्कोटिक्स करण्यात आली होती. त्याचा निकाल लागलेला नाही, अजून त्याचा रिपोर्ट देखील आलेला नाही. मात्र काल त्यांच्याच कुटुंबियाच्या वतीने पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी एक पत्र देण्यात आलेले आणि त्या पत्रामध्ये उल्लेख केला आहे की माझ्या कुटुंबाला धोका आहे काल यांच्याकडे. त्या पाहिलं तर त्यांच्या मुलाला काल 19 तारखेला काही लोकांनी तर अडवून त्यांच्यावर मारहाण करण्यात आली होती. माझ्यासोबत आता प्रणव आहे, त्याच्या मुलगा, त्यांच्या म्हणजे काय झालं तर त्याविषयी नेमकं काय झालं तुम्हाला, पुन्हा अडवलं तुम्हाला? आम्हाला ते एका पोरानं, ते बालाजी आगाव नावाचं होतं, आम्ही ते एका मित्राच्या घरी गेलतो, त्याच्याकडून नोटबुक घ्यायला गेलतो सोमेश्वर नगरमध्ये. तर मग आम्ही आलो बाहेर की मग त्यानं माझ्या छोट्या भावाला बोलिलं, तू काय करायलास म्हणून, इकडं काय करायलास, तू कुणाचं पोरगं आहेस असं आम्हाला दोघायला विचारलं. आणि मी म्हणलं महादेव मुंडेचं, की त्यानं 2 कानाखाली चापटा मारले. तू त्याला कधी ओळखतो तसं, कधी पाहिलेच त्याला तो कधी? नाही, कधी म्हणजे कधी बघितलं नाही. त्यानं अचानकच आम्हाला बोललेलं आणि तसं केलं. तू कुठं निघालतास त्यावेळेस गाडीमध्ये? गाडीवर तुझ्या स्कूटी होती ना? हां. तू कुठं निघालतास मग? आम्ही घरी 2 वाजता आमची ट्युशन सुटली होती. आम्ही 11 वाजता ट्युशनला गेलतो, पेपर होता आमचा. आणि 2 वाजता आम्ही घरी आलो. घरी यायला निघालो की ते नोटबुक घ्यायची होती मित्राकडून माझ्या. तर मग मी गेलो सोमेश्वर नगरमध्ये, आम्ही माझा भाऊ आणि मी. तर मग त्यानं पोरानं बोलिलं आणि तसं केलं. तू त्याला कधी पाहिलं होतंस का? नाही नाही. काय झालं तर नेमकं मला सांग बच्चन. त्या दिवशी जेव्हा आम्ही ट्युशनमधून निघालोत तेव्हा ह्याची नोटबुक एका मित्राकडे होते. तेव्हा आम्ही सोमेश्वर नगरमध्ये जेव्हा गेलोत तेव्हा आम्ही जाताना त्यांनी बघितलं आम्हाला. आणि जेव्हा येता वेळेस ते बोलला इकडे आहे. मग जेव्हा मी त्याच्याकडे गेलो तेव्हा ते असं गाडीवर माझ्या हातात ठेवून बसला आणि मला बोलला, कुठला आहेस तू, कुणाचा मुलगा आहेस? तर मग मी म्हणलं मी बँक कॉलनीमध्ये राहतो आणि महादेव मुंडे यांचा मुलगा आहे. तर ते बोलला बरं म्हणला जा. आणि जेव्हा भाऊ मला का अडवलं म्हणून गाडीहून वरून उतरला तेव्हा त्याने त्याला शिवीगाळ केली आणि त्याला म्हणू लागला मला मारतोस का, असं तसं काही बोलू लागला. मग त्यावेळेस कोणी लोक नव्हते तिथे पाहिलं तुमच्यासोबत? तिथं होते लोक पण काय बोलले नाहीत त्याला. आम्हीच बोलत होतात. मग तू आईला कधी सांगितल्याची घटना आहे सगळी? हे घरी आल्यानंतर मी मम्मीला सांगितली. तेव्हा मम्मीनं माझ्या मामाला फोन लावला. मग माझ्या मामानं पुढे गेलं. तू त्या दोघांना ओळखीत नाहीस कोण असतात ते? नाही. तू कितीला शिकतो शाळेमध्ये? 8वीला. बरं. आणि मी कधी त्याला बघितलं नाही, म्हणजे कधी बघितलं नाही. त्यानं अचानक बोलून घेतलं आणि तसं चापटा मारल्या, धमक्या द्यायला मला की जाय तुला कुणाला बोलवायचे त्याला बोलव, माझे मी बघून घेईल, असं तसं बोलत होता. आणि पुन्हा त्याची इंस्टाग्राम ID काढली तर त्याच्यामध्ये सगळे वाल्मिक कराडचे फॉलोअर्स होते आणि वाल्मिक कराडचेच फोटो होते. आणि त्याचे पोराचे फोटोवर त्यांच्या पोराचे फोटो होते, म्हणते सपोर्ट सिस्टम, असं तसं त्याच्या आता होतं. बरं. आता तुझ्या गुन्हा दाखल करण्यात आले, आता काय मागणी असेल तुझी? माझी मागणी आहे की त्याला ताब्यात घ्या आणि त्याला विचारा ते प्रकरण कुणी करायला लावलं, काय झालं, कसं झालं, हीच फक्त माझी मागणी आहे. तर आपण बहुशः या ठिकाणी पाहिलं तर महादेव मुंडे यांचे दोन्ही पुत्र ते आता समोर घाबरले गेलेले तर, आणि त्याला एका ठिकाणी अडवून अशा ठिकाणी त्याच्याकडून त्या मारहाण करण्यात देखील आलेली आहे. त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या पोलिसांनी ताब्यात घेतलेले करण्यात घ्यावं तेव्हा असं मागणी देखील आता याच्यावर करण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.